आलेल्या सर्व मान्यवरांचं करतोय पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. दोस्ती स्पोर्ट्स विगर आणि त्यांना फाईट करतोय तो मात्र खेरणे टीम. या मैदानाच्या आतमध्ये रंगतदार सामना पाहायला मिळतोय. दमदार लढत, 4 षटकांची लढत. 15 मिनिटांमध्ये तुमचा षटक इनिंग संपली पाहिजे. 3 षटक संपले पाहिजेत. 20 मिनिटाचा कालावधी. टायमिंग वापर आहे. चला बोलूया. पंच आलेत, फलंदाज पण आलेत. अश्विन आणि अक्षय. पहिला चेंडू पॉइंट शेताकडे भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक जज करेपर्यंत चेंडू मात्र बघूया. हा म्हणतात चेंडू सीमा पार आला. हा चौकार. चार धावा पहिल्या चेंडूवर चौकाराने खातं होतं मात्र खिरणे टीम षटकातील पुढचा चेंडू अक्षयचा पाहायला मिळेल. दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाकडनं खेळतो आहे. पुढचा चेंडू अरंद कार्पेट क्षेत्रक्षकाला चकवतोय परंतु सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या धाबकाला लागतोय 5. धावा धाबकावर लागलं. किती धावा होणार, किती धावाचं टार्गेट ठेवणार तर प्रथम पद्धती करताना खेरणे टीम अगेन्स्ट दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाच्या विरोधामध्ये. डे नाईट फॉर्मॅट आपण आता पाहतोय. आज मेगा फायनलचा दिवस. षटकातील पुढचा चेंडू स्टेट ड्राईव्ह चेंडू खेळून काढलाय. गॅपशॉट सिलेक्शन चेंडू मात्र गेलाय. स्टेट ड्राईव्ह पाहता पाहता पंचांचा इशारा आलाय. हा चौकार. एकच वादा आमचा रमेश दादा. काय दमदार योगदान ज्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसामधला हा राजा माणूस. संघाची धावसंख्या धपका लागली ती मात्र 9. सर्वांना घेऊन ज्यानं विकासाची कामे केली, राजकारणामध्ये आपली गुगली आणि आपला कमल फुलवला आणि या चिंचवली नगरीमध्ये सर्वांना आणले. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळेल. 9 धावा धाबकावर स्वीप केलाय. चेंडू मात्र पॉइंट शेताकडे पाहता पाहता क्षेत्रक्षक मात्र चेंडूवर पाहत राहिले. हा आलाय दमदार चौकार. विठ्ठल विठ्ठल गजरे अवघे धुमधुमले पंढरी. 13 धावा धाबकावर योगी 28 झाले. माझा पांडुरंग परमात्मा या विटेवर उभा आहे. कलियुगी अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करा कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट व्हायला पाहिजे. प्रति षटकासाठी 5 मिनिटाचा अवधी आणि जर नाही झाली तर एक खेळाडू सर्कल मध्ये घेतला जाईल. पुढचा चेंडू जोरदार हुक करण्याचा प्रयत्न. इथं मात्र चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. दमदार कामगिरी पाहायला मिळतोय. ते मात्र गोलंदाजी होतोय दोस्ती स्पोर्ट्स विगर अगेन्स्ट खेरणे टीमच्या विरोधामध्ये. दोन्ही एकाच विभागातील संघ आहेत त्यामुळे एकमेकाचा खेळ अतिशय जवळून माहीत आहे. आणि पाहूया सुंदर अशी कामगिरी. धावसंख्या 13. पुढचा चेंडू हुक शॉट आणि चेंडू एकीपटी देऊन छेरान षटकार.
त्यांना आम्ही सूचना देतो आणि दोन्ही संघ बघा रेडी राहा. नारिवले आणि बुरदुल एकाच विभागातील आहेत आणि टीम रेडी आहेत. आणि इनिंग ब्रेकमध्ये मी इथे एक लॉट्स सुद्धा आपण घेणार आहोत, जे 5-10 मिनिटं जी स्पर्धा होणार आहे त्याची डिटेल्स देतो. आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली श्रद्धांजली चषक आणि रायगड संघांचा एक लॉट्स इथे आपण करणार आहोत. चला मॅचकडे वळतोय. धन्यवाद. हॅलो. नारिवली गाव म्हटलं की रायगड क्रिकेट समाजक असोसिएशनचे सल्लागार संस्थापक विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या गावातील संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. स्कोर कार्डवर स्कोर झाला तो मात्र बिनबाद 19 धावा दाखल करावं लागलं. सुरेख कामगिरी पाहायला मिळतोय. निलेश शिर्के साहेबांचं आगमन झालं. नंतर करूया सहर्ष स्वागत आणि साहेबांचं स्वागत मात्र केलं इथं मात्र दन 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 साधा बेल षटकाराने. सर्वांना फोर व्हीलर टू व्हीलर आणि स्वतःच असं चांगलं असं घर जे मिळवून दिले दिग्वंत लोकनेते दिवापडे साहेबांना स्पर्धेच्या माध्यमातून विनम्र अभिवादन. स्कोर कार्ड स्कोर झाला तर मात्र 25. पाहूया किती होतात. मागाशी 72 झाल्या होत्या, आता 25 झाल्यात. अजूनपर्यंत षटक बाकी आहेत. पुढचा चेंडू या षटकातील. सुरेख कामगिरी अराउंड कार्पेट क्षेत्रक्षक मात्र दोस्ती संघाचा जबरदस्त पकड देतो चेंडूवर. संघाची धावसंख्या 26 लॉस्ट ऑफ 0 विकेट्स. 26 धावा खेळणार टीम अगेन्स्ट दोस्ती स्पोर्ट्स विगर. रिमेनिंग 24 डिलिव्हरीज. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. गोलंदाज साहिल साहिल स्लो डिलिव्हरी आणि चेंडू मात्र जज केलं क्षेत्ररक्षकाने पाहायला मिळेल आणि फलंदाज मात्र बाद. तर तुमच्या मनामध्ये तुमच्या हृदयामध्ये तुमच्या अंतकरणामध्ये जर का राग द्वेष असतील तर मात्र उद्या आपल्या होलीमध्ये ते जाळून टाका आणि परवा मात्र नव्याने नव्या उमेदीने नव्या जोशाने आणि नव्या उत्साहाने आपण नव्या आयुष्याची सुरुवात करा. एक नारळ होलीला, एक नारळ कुलदेवाला आणि एक नारळ आपल्या ग्रामदेवाला, अशी असते या अग्रिकोलनची होली. दाराशी हाय शिमगा. संघाची धावसंख्या धपकार लागतो ती मात्र 1-26. खेळणं टीम षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी साहिल पाटील सज्ज होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो मात्र आशिष. खेळणे म्हटलं ती एक दमदार व्यक्तिमत्व. नेहमीच पारगाव संघाला टॅप करणारे अंश 11 खेळणे संघाचे पॅकर्स त्यांचं करूया सहर्ष स्वागत. आणि दोस्ती स्पोर्ट्स विघर संघ म्हटलं की दीपक शेठ फडके यांचं करूया सहर्ष स्वागत. उत्कृष्ट समालोचक, एक गणेश मूर्तिकार आणि प्रीत स्पोर्ट्सचे मालक. दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधामध्ये या चिंचवली मैदानावर. अप्रतिम चेंडू, गुडनेस बाईटचा चेंडू पडल्यानंतर फलंदाज मात्र पाहायत राहिला. चेंडू जातो निर्धाव. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. स्कोर कार्डवर स्कोर झाला तर मात्र 1-26. खेळणं टीम सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू लॉक केलाय. स्ट्रेट ड्राईव्ह गगन बेदी षटकार.
नारलान पाणी नाव देवाचं घ्या. संघाची धावसंख्या धबकायला लागतो ती मात्र 32 32 धावा धाबळगाव लागलात. त्या मात्र अश्विन खेळतोय 4 चेंडूमध्ये 12 धावसंख्येवर आणि आशिष खेळतोय 3 चेंडूमध्ये 6 धावसंख्येवर. एक गडी बाद झालाय खेळणं टीमचा. 2 षटक संपलीत, 2 षटक बाकी आहेत. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूचा खेळ बाकी असेल तर गोलंदाजीसाठी गोलंदाज आला दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाकडनं गोलंदाजी घेऊन आलाय महेश फडके. दोस्ती ही दोस्ती तुटायची नाही. लक्ष्मीकांत बेडे, अशोक सराफ आणि महेश कोठारे यांचा आपण पिक्चर पाहिला असेल धडाकेबाज, जबरदस्त. आणि वैयक्तिक पहिलेच सांगितलं तिसरे षटक हाताळतोय गोलंदाज महेश फडके. खांद्याचा पुरेपूर वापर करणारा गोलंदाज पाहायला मिळाला आहे आणि इथे मात्र जज केलाय. एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या एक बाद 33. 5-5 दिवस आयोजन, डे नाईट फॉर्मॅट. आयोजक झोपतात कधी तेच काय समजत नाही. काल मात्र 4 वाजता घरी गेले. आज बघा रमेश दादाच्या चेहऱ्यावर एकदम टवटवीतपणा, तेजोमय वातावरण आणि दिलदार दुनियेतील राजा माणूस ज्यांना आपण पाहतोय आणि ज्यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफी सर्व स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आणि बाईक पण त्यांच्या माध्यमातून अप्रतिम. हा चेंडू मात्र लॉक केलाय. हुक शॉट, चेंडू सीमा पार, छेरान. कोरल एकदम परफेक्टली असला ना, समालोचकाच्या पाठीचा कणा कोण असेल ना तो असतो गुणलेखक. कारण गुणलेखक जो माहिती देतो ना आपला तो जो आपल्याला रिपोर्ट देतो आणि त्या रिपोर्टवर समालोचक जो बोलतो, पण समालोचकाला जर बोलणारा गुणलेखक असेल, सांगणारा गुणलेखक असेल तर समालोचक पुढे जाऊ शकतो. नाहीतर काही ठिकाणी असं पण पाहायला मिळतोय. परंतु सुंदर अशी गुणलेखन ज्यांच्या माध्यमातून परमार्थाची आस धरणारा गुणलेखक आहे. आणि आज 1 मार्च संघाची धावसंख्या 39. एक गडी बाद. षटकात पुचा चेंडू, शॉर्टपिच चेंडू पाहायला मिळाला. इथं मात्र चेंडूला भिरकावून दिलाय आणि पाहता क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू झालाय. वाघमारे सरांचा इशारा आला. हा चौकार. संघाची धावसंख्या धबका लागतो ती मात्र असंख्य धावपका लागली ती मात्र 1 बाद 43. पिता त्याचा कैलासराणा, माता त्याची पार्वती, गणपती देव माझा गणपती. 6 वेद 18 पुराणे, 14 विद्या 64 कलेचा अधिपती बाप्पा माझा गणपती याच्या चरणाची नतमस्तक होऊन स्पर्धेची सुरुवात झाली. आणि आज मात्र स्पर्धेची सांगता. हे गणराया कुठल्याही प्रकारचा विघ्न या स्पर्धेमध्ये येऊन देऊ नको. निर्विघ्नपणे स्पर्धा पार पडावी. षटकातील चेंडू दादा असतील शेष सूरज आणि चेंडू शेष असतील 3. बघूया दमदार गुणलेखन. बुर्दुल संघाचा संगणक आणि नारिवली संघाचा संगणक टॉस रिपोर्टिंग करा इनिंग ब्रेक मध्ये. येस, दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. टॉस साठी दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. बघा सागर पाटील 10:30 पर्यंत 7 मॅचेस कव्हर करायचे आहेत. आता 4थी मॅच सुरू आहे. धन्यवाद. आयोजनाला वाव, आयोजनाला साथ जर सर्व खेळाडूंनी सर्व संघाने दिली तर आयोजन करताना काय त्रास नसतो. पण आयोजन कसं करावं, कसं निभावावं ते मात्र प्रत्यक्षात पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि टॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण बोलूया सागरजी मांडवकर यांच्याकडे. हेलिकॉप्टर लुक लागवण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडलंय बघूया. क्षेत्ररक्षक चेंडूची जज करेपर्यंत पाहता चेंडू होतोय सीमा पार. आलाय हा दमदार बाईचा चौकार.
थोडं थांबवेन मी. भगवान शेठ शेळके साहेब या आपण. कारण इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला लॉट्स करायचे. भगवान शेठ शेळके आपलं सॉरी विठ्ठल शेठ शेळके साहेब आमचे मान्यवर. विठ्ठलजी शेळके साहेब या आपण. टॉस करतो आपण नारिवले आणि बुरदुल यांच्यामध्ये अगोदर. कारण इनिंग ब्रेकमध्ये आपण करणार आहोत लाईव्ह लॉट्स जे रायगडचे संघ आहेत आणि केक सेलिब्रेशन आहे. त्यासाठी वेळ आम्हाला हवाय. टॉस विन टीम कॅप्टन डिसिजन आपण लगेच तिथेच द्या जेणेकरून तुम्ही पुढची तयारी कराल. धन्यवाद. 47 झाल्यात. एक गडी बाद. खेरणे टीम अगेन्स्ट दोस्ती स्पोर्ट्स विगर. 2 चेंडू शेष आहेत या षटकातील. महेंद्र गोलंदा ओ हा चेंडू मात्र इथे मात्र ओ जबरदस्त इफेक्ट लावलाय. 99% इफेक्ट दिलाय. धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या धपका लागली ती मात्र 48. आता मात्र अश्विन खेळतोय 5 चेंडू मध्ये 13 धावसंख्येवर आणि आशिष खेळतोय 7 चेंडू मध्ये 17 धावसंख्येवर. टोटल 48 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये खेरणे टीम. पुढचा चेंडू लॉक केलाय. गुड नाट एक तमाशात एक चेंडू AK-47 सर्वात लांबीचा षटकार. चोपन्न धावसंख्येवर पहिला हादरा मिळालाय. धावसंख्या 54 झाली. दमदार कामगिरी. 6 चेंडू मध्ये 19 धावसंख्येवर खेळतो तो मात्र अश्विन आणि 7 चेंडू मध्ये 17 धावसंख्येवर खेळतो तो मात्र आशिष. टोटल धावसंख्या 1/54. षटकातील शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय तो मात्र या पहिल्या सत्रामधला पहिल्या निकेश. विगर मध्ये फडकेची जास्त आहे आणि बैलगाडा क्षेत्रामधला देव माणूस पंढरीशेठ फडके यांच्या गावातील संघ आपण पाहतोय. विगर दोस्ती स्पर्श विगर आणि एका बाजूला खेरणे. षटकातील पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू इथे मात्र भिरकावून दिलाय आणि सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. अप्रतिम कामगिरी. संघाची धावसंख्या डबल 55 धावा धापलकावर आमचे आयोजक अतिशय सज्ज झालेले आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे ते मात्र माजी खासदार आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचा थोड्याच वेळामध्ये स्पर्धेच्या माध्यमातून या मंचावर रंगमंचावर आगमन होईल आणि पंचांचा इशारा अवंतर आहे. संघाची धावसंख्या 56 झाल्यात एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. खेरणे टीम अगेन्स्ट दोस्ती स्पोर्ट्स विगर. 4 षटकांची लढत. दमदार स्कोरिंग. अप्रतिम लाईव्ह क्वालिटी क्रेडिट पर्सनॅलिटी ऑपरेटर विघ्नेश. चौकची लाईव्ह आहे. सुंदर कामगिरी. पुढचा चेंडू जोरदार हुक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पंच बोललेत आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे बर्थडे आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा असे गुरुनाथ दादा यांच्याकडनं सागरजी मांडवकर नेरे यांना 500 रुपयाचा पारितोषिक आणि सागर पाटील समालोचक यांना 500 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. हा षटक संपल्यानंतर आपण दादांचं गुणगान गाऊया. संघाची धावसंख्या धापका लागतो ते मात्र 58 एक गडी बाद. षटकातील चेंडू शेष असतील 4 चेंडू आहेत. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात बघूया. अवंतर 2 पडलेत. पुढचा चेंडू फुटास आणि चेंडू मात्र भिरकावून दिलाय. स्वागत केलं जातोय या चेंडूवर सर्वात लांबीचा षटकार.
माझ्या डोईवर भरली घागर रे, ही गवलन आपण ऐकली डीजेच्या माध्यमातून. धावफलका धावा लागला त्या मात्र 1 बाद 64 बरोबर ना. धावांचा उच्चांक गाठलाय, मगाशी 72 होत्या आणि पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय. ओ प्रयत्न मात्र जबरदस्त झीर घेण्याचं गेलं होतं, पण त्याला कौतुक करावं लागलं क्षेत्ररक्षकाचं. आणि इथे मात्र दोघांमध्ये तालमेल बिघडला, एकाला यावं लागेल माघारी. धावा धावफलकावर 2 गडाच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत आशिष माली खेळतोय 10 मध्ये 25 आणि अश्विन माली 7 मध्ये 20. न्यू बॅट्समन रोहन आलाय. पाहूया 65 झाल्यात, चेंडू शेष असतील 2. पाहूया क्रॉस होणार, कितीचा टार्गेट देणार तो मात्र फलंदाजी करणारे खिरणे संघाचे 2 फलंदाज अगेन्स्ट दोषी स्पोर्ट्स विगर संघाला. आनंद कार्पेट चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावेने संघाची धावसंख्या 66 धावा 2 गडाच्या मोबदल्यामध्ये. चेंडू शेष असेल तो मात्र अंतिम शेवटचा चेंडू 4-6-3-2 की निर्धाव. 66 झाल्यात. बघूया शेवटचा चेंडू या इनिंग मधला पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू. एक धाव तर पूर्ण केली, दुसऱ्यासाठी प्रयत्न चालू आहेत. बघूया अतिशय चित्तेच्या चपलाईने धावलेत आणि इथं ओर थ्रो 2 तर पूर्ण झाल्यात. तिसरीसाठी प्रयत्न 3 पण पूर्ण झाल्यात. चौथीसाठी प्रयत्न चालू आहे आणि पाहता पाहता चौथी धाव घेताना फलंदाज मात्र बाद. टोटल धावा काढल्या 3 आणि संघाची धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर स्कोर लागला टोटल 70चा टार्गेट. ओलिया सागरजी मांडवकर यांच्याकडे. धन्यवाद. तर नक्कीच आज ज्यांचा वाढदिवस आहे ते या पंचक्रोशीतील सामाजिक राजकीय क्षेत्रातील उद्योजक क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व आणि आदरणीय गजाननजी उसाटकर साहेब यांचा आपण इथे वाढदिवस सेलिब्रेशन करतो आणि आमच्या संपूर्ण आयोजकांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि बड्डे सेलिब्रेशन आपण करणार आहोत. चला साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्यांची दाद आली तर खूप बरं वाटेल. तुमच्या नेतृत्वानं सर्वांना प्रेरणा मिळते आणि आरोग्य सुख समृद्ध हो आणि उत्तरार्ध आपली प्रगती होत राहो. साहेब नेहमीच तुमचं मार्गदर्शन आम्हाला मिळावं आणि आज साहेबांचा हा बड्डे सेलिब्रेशन आपण इथे करूया. डीजे म्युझिक प्ले प्लीज. आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचं स्वप्न इच्छा पूर्ण होत आणि तुमच्या जीवनामध्ये आनंद प्रेम दीप प्रज्वलित राहावं. नात्यातील प्रेम आयुष्यातील सुख यशाची सर्व शिखरे तुम्हाला मिळत राहावं अशा वाढदिवसाच्या आमचे लाडके सन्मान्य साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आपलं मनापासून धन्यवाद सुद्धा देतो आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल. आज त्यांचा वाढदिवस तर लगेच आपण साहेबांच्या शुभ हस्ते आमच्या
सर्व पाहुणे आपण नारिवलीची एक स्पर्धा आहे आणि तिचं लाईव्ह लॉट्स करतोय. रायगडचे संघ खेळणार आहेत. आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली, रायगड बदलापूर आणि लाईव्ह लॉट्स श्रद्धांजली चषक. गुरुनाथजी उसाटकर साहेब असतील, रमेशजी पाटील, आमचे बालचंद्र बोपी सर असतील, विठ्ठलजी शेळके असतील आणि आमची मॅनेजमेंट. आणि आज आपण पाहतोय आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली 10 तारखेचा लॉट्स आहे. 10, 11, 12 रायगड आणि बदलापूरचा हा लॉट्स आपण ओपन करतोय. WTC लाईव्ह. पंच मॅच ऑन ठेवा, सामना थांबवू नका. साहेब आपण बसून घ्या. आज ज्यांचा वाढदिवस आहे ते गुरुनाथजी उसाटकर साहेब आपल्या पवित्र शुभ हस्ते आता 10 तारखेचा लॉट्स. बघा एक ॲडजस्टमेंट आहे, डे नाईट आहे. टोटल संघ ते खेळणार आहेत. 80 संघ, 58 टीमचा लॉट्स झालेला आम्ही मगाशी इन्फॉर्मेशन घेतली. आणि तब्बल 24 संघांचा लॉट्स बाकी आहेत. नारिवलीची एक दमदार स्पर्धा रायगड बदलापूर. तर 10 तारखेला डे नाईट आणि 10 तारखेचे 8 संघ. मी आदरणीय गुरुनाथजी साहेबांना विनंती करेन आपण आणि रमेशजी पाटील साहेब आपण 10 तारखेचा पहिला सामना मॅच ऑन करा. एक एक घ्या आपण. हॅलो, सामना चालू असेल. श्रीराम चिंचवली बघा आपला संघ आणि त्यांच्यावर तर निघू. हो, फर्स्ट मॅच. सागर मांडवकर, पंच सांगतात लाईव्ह तिकडे फिरवा. मग 2 मिनिटं वेट करा. 2 मिनिटं चला. नेक्स्ट सेकंड मॅच बाळेगाव आणि वाकलन. रायगड बदलापूरचे संघ खेळणार आहेत. त्यानंतर थर्ड मॅच नारिवलीची डे नाईट स्पर्धा 7 ते 16 मध्ये सुरू होते. अतिशय सुंदर स्पर्धा आणि त्याचा आनंद आपण सर्वजण घेणार आहोत. 7 मार्च 14 मार्च 40+ क्रिकेट रेग्युलर सिद्धी करवले आणि शिवयुवा सिद्धी करवले आणि ब्राह्मण करवले. थर्ड मॅच. यानंतर आमचे पुढचे मान्यवर यांना विनंती करेन या आपण लाईव्ह लॉट्स रेग्युलर ग्रामीण 24 ग्रामीण 40 40+ 32 अशी बामाली आणि किरवली नानूचा संघ तिथे खेळणार आहेत. तर 10 तारखेचा लॉट्स डन झालेत. आता 11 तारखेला बघा 11 तारखेला बघा 11 तारखेला 2 सिद्धी करवल्याच्या संघ आहेत. 2 संघ आहेत. मग आम्ही एक वरून खेळवणार आहेत, एक एका बाजूने खेळवणार आहेत. तर पहिला सामना सिद्धी करवले CSK आणि पेठाले. फर्स्ट मॅच 11 तारखेचा हा सामना आहे. त्यानंतर आपण सेकंड मॅच 11 तारखेला रायगड बदलापूरचे संघ श्रद्धांजली चषकामध्ये खेळणार आहेत. कुडावे बी आणि नितला सोन्या. सेकंड मॅच बाईक सुद्धा आहे, मालिकावीर कॅश प्राइज सुद्धा आहेत, आकर्षक पारितोषिक आणि आयोजक जयेंद्र नारायण पाटील, अध्यक्ष कुलदैवत मित्रमंडळ. थर्ड मॅच नारायण आणि सिद्धी करवले. प्रोप्रायटर राणी ढाबा 2020 आई गावदेवी क्रीडांगण नारिवलीला जी स्पर्धा होणार आहे 7 ते 14. आणि नेक्स्ट मॅच ओवे कॅम्प आणि ACC रोहिंजन. यस बघा पुन्हा मी आमच्या चारही मान्यवरांना विनंती करेन बालचंद्र बोपी सर, विठ्ठलजी शेळके साहेब, गुरुनाथजी उसाटकर साहेब, रमेशजी पाटील साहेब. 12 तारखेला फक्त 2 मिनिटं झाला फिनिश. काय टेन्शन घेऊ नका. 7:35 झाले, 2च. फर्स्ट मॅच वहाल कामोटे. फर्स्ट मॅच लाईव्ह लॉट्स WTC नारिवलीचे आमचे आयोजक आहेत आणि रायगड बदलापूरचे संघ. 12 तारखेला तळोज मजकूर आणि येणारा संघ. दाखवा आपण कॅमेरा पटकन दाखवा, तिकडे मॅच ऑन आहे. चला मॅच वॉर्मअप रेडी ठेवा. 2च चिठ्ठ्या बाकी आहेत. थर्ड चला चौथी आपण घ्या. बालचंद्र सर आपण एक घ्या. तर नेरे खेळणार आहेत आणि त्यांच्या विरुद्ध मांडा. नेरे आणि मांडा आपण पाहतो बिग मॅच.
आणि त्यानंतर ढवलेपाडा आणि नितलस राहुल जे 12 तारखेचा रायगड बदलापूर. थँक्स टू ऑल गेस्ट. चला मॅच ऑन, जाऊया मॅचकडे. धन्यवाद. तर नारिवलीची स्पर्धा आणि त्याचा रायगड बदलापूरचा लॉट्स आपण पाहिलं. WTC व्हिडिओ क्रॉप होईल, मॅचकडे वळते. धन्यवाद. तर नक्कीच आज आनंद आम्ही पाहिला. हॅलो. गुरुनाथजी उसाटकर साहेब, दोस्ती दुनियातील राजा माणूस सागर पाटील. आणि काय योगा आहे बघा आज रमेश साहेबांची स्पर्धा, जय श्रीराम फायनलची रात्र आणि सुंदर दिवस. मॅच ऑन. वळूया मैदानाकडे. 24 चेंडू मध्ये 70चं टार्गेट. हॅलो. ओके. 24 मध्ये 70 बनवावे लागतील. तर गोलंदाज आलाय अतिशय वेगवान गोलंदाजी. आणि पहिला चेंडू मात्र भिरकावून दिला. बघूया गॅप शॉट सिलेक्शन शेर होणार की नाही. हो, झेल घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु क्षेत्ररक्षक मात्र घसरतोय. तर दिलीप पावरा साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांचं आम्ही करतो सहर्ष स्वागत. वेलकम. एका धावेने खातं खोललं जातं. मात्र दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाचा पल्ला भरपूर मोठा आहे आणि धावांचा प्रचंड पाऊस. तर तुम्हाला जर हा डोंगर पोखरत असेल तर कासं होऊन नाही ससा होऊन पोखरा लागेल. पुन्हा एकदा हा चेंडू बसला नाही बरोबर बॅटच्या पट्ट्यामध्ये. आनंद कार्पेट चेंडू खेळून काढलाय. संघाची धावसंख्या धपका लागतो ती मात्र बिनबाद 2. अक्षय पाटील आणि राकेश पाटील असे सर्वचे 2 फलंदाज. 22 चेंडू 68 धावा आणि गोलंदाज आपण पाहतोय अश्विन. 10-12 पानाचा स्टार्ट आहे. पुढचा चेंडू ब्लॉकाचा मारा, ब्रह्मास्त्राचा वापर. इथे मात्र खोदून काढला चेंडूला. या चेंडूवर मात्र फलंदाजाला खेळता येत नाही. असा मात्र ना शेंडा ना दांडा ना डायरेक्ट टाकलाय तो मात्र यॉर्कर बुंदा. 3 झालेत. 3 धावा धाबलकावर. कालच्या रात्रीमध्ये आपण अफलातून सामने पाहिले. काल जबरदस्त मजा आली. सर्व प्रेक्षकांनी मात्र प्रभावित केलं. मात्र सर्वात प्रभावित केलं ते मात्र श्रीराम चिंचवली यंगस्टार खेळाडूने. दमदार कामगिरी. आकाशी शेलके एक षटकार लागल्यानंतर धाकधुकी लागली होती परंतु नंतर कमबॅक केला. बरोबर ना रमेश दादा? अप्रतिम सामना. आज मात्र चिंचवली संघ या घरच्या मैदानावर काय करणार त्याची युवा रचना चालू आहे. 3 धावा धाबलकावर बिनबाद. 20 चेंडू 67 धावांची गरज. अप्रतिम अप्रतिम. काय गोलंदाजीचा मारा करतात तो मात्र खिरणे संघ. आणि या षटकातील शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज आपण पाहतोय अश्विन माली. एकनाथजी माली केवाले, सँडी पालकर केवाले, कांचन पालकर केवाले आणि बघूया माली परिवार या स्पर्धेमध्ये खेळतोय. सुरेख चेंडू खेळून काढलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आणि इथे मात्र षटक संपण्याचा इशारा आलाय पंचांचा. आमचे चंदन कापीला सुता राण आणि हावळे उभे केली तळियाचे पायी. मग उद्या हाऊल उभी राहील मंदिरात. तुमच्या गावामध्ये जिथे कुठे हावले असते तिथे मात्र सर्व ठिकाणी उद्या हुताक्षणी पौर्णिमा हावलीचा सण अतिशय जोरात साजरा होईल. तर आता मात्र बघूया येणारे चेंडू असेल 18 आणि गरज असेल ती मात्र विजयासाठी 67 धावसंख्येची. 3 झाल्यात. दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाला कमबॅक करावे लागेल. प्रयत्न करावे लागते. बघा साखरपुडा झाल्यानं हल्दी बी आयलाय. दारी मांडव सजवला. एक बाई बहीण ग करवली आईली भावाच्या लग्नाला. आकाशी शेळके साहेबांचं आगमन. त्यांचं करूया सरचे स्वागत. एक दमदार आयोजक.
अप्रतिम चेंडू मात्र भिरकावून दिलाय. चेंडू जातोय गगनभेदी 6 धाव्यांसाठी षटकार. जे ऑपरेटर साहिल 9 धावा धाबलकावर. जबरदस्त पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचं मनमोहन मनोरंजन, सुंदर आवाज, समालोचकांमध्ये षटकाधिपतीचा चेंडू. अप्रतिम चेंडू इथे मात्र बघा आणि बॅकअप नाही, त्याचा फायदा मात्र घेताना दोस्ती स्पोर्ट्स संघाचे खेळाडू दिसत नाहीत मैदानाच्या आतमध्ये. धाबलका धावा लागला त्या मात्र 10 बिनबाद. इक्का दुक्का से कुछ बनने वाला नहीं है मेरे दोस्त. अगर इस डूबती हुए नैया को किनारे पे लाने का है तो चौकर छक्के की बरसात करनी पड़ेगी. नैये से डर के नौका पार नहीं होती और अंकुश शिर्के के आने के बाद कभी चिंचोली की हार नहीं होती. आणि हा चेंडू स्वागत केलं षटकारानं अंकुश शिर्के साहेबांचं. चेंडू सीमा पार 6 धाव्यांसाठी षटकार. धाव अधिपतीचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. बॅट टू बॅट दुसरा षटकार. 22 झाला डीजे. चेंडूची पूर्तता करा मैदानामध्ये. चेंडू आणि धावांचं समीकरण इव्हन टेबल आहे. येणारे चेंडू असतील 14 आणि कंपल्सरी चेसिंग मध्ये 48 धावसंख्येची गरज असेल ती मात्र दोस्ती स्पर्श वेगर संघाला अगेन्स्ट खेळणे संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना. चला बोलूया पुन्हा एकदा मैदानाकडे. 2 चेंडू शेष असतील रोहित याचा. षटकातील अक्षय आणि अश्विन आणि राकेश अशी फलंदाज. पुन्हा एकदा खेळ आहे की सेफ परंतु सेफ आहे. 1 धाव मिळाली. संघाची धावसंख्या 23 बिनबाद. याच दरम्यान मंचावरती आगमन होत आहे आपले अतिथीगण. वंदनीय श्रीमा लोकनियुक्त सरपंच होण्याचं ज्यांना भाग्य लाभलं ते कानपोली ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच मदन शेठ मते साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत भगवान शेठ शेळके साहेब चिंचवली यांचं इथं आगमन झालेलं आहे. झेंडा पंच त्यांच्या समवेत आपण पाहतो या आत्माराम शेठ पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. आणि अगदी आमचे एक फास्टर बॉलर निखिलचे पिताश्री यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करेन की आपण मंचावरती यायचं. आपलं स्वागत आहे. हॅलो हॅलो 24 झाल्या धावा धाबलकावर. सॉरी 25 झाल्यात. क्षमा सभी. आता मात्र 12 चेंडू आणि गरज असेल 45 धावांची. 12 मध्ये बनवायचे 45. दमदार आज मात्र मान्यवरांची मांदी या मंचावर पाहायला मिळेल आणि त्याच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज दमदार स्पर्धा. फायनल दिवस, मेगा फायनलचा दिवस, 5 दिवसीय चालणारी स्पर्धा. 25, 26, 27, 28 आणि 1 मार्च अशी 5 दिवसीय चालणारी स्पर्धा आपण पाहतो. 25 झाल्यात बिनबाद. 12 मध्ये करायचे आहेत त्या मात्र 45 आपण पाहतो स्क्रीनवर. आमचे रमेश दादा
आणि आताच ज्यांचा वाढदिवस सेलिब्रेशन झाला तर मात्र गुरुनाथ दादा हे सुद्धा यांना सुद्धा आपण पाहतोय. सर्व मान्यवरांनी घेतलेली मेहनत, केलेलं सहकार्य आणि दमदार कार्य. मालिकावीर म्हणून आम्हाला जी बाईक पुरस्कृत केली ती मात्र रमेश दादा यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, 40+ साठी सुद्धा बायसिकल आणि सर्व ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवली या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलं. रमेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून त्यांचं करूया सहर्ष स्वागत. आशिष माली आला गोलंदाज. 12 मध्ये 45. 30च्या षटकाला सुरुवात करा, स्पीडअप करा प्लीज. पंच वेळ कमी आहेत आपल्याकडे. पहिला चेंडू अराउंड द कार्पेट, क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं खिरणे संघ. आता मात्र चेंडू आणि धावाचं समीकरण 11 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 26 झाल्यात. 11 मध्ये बनवायचं तुम्हाला 44. पाहूया पुन्हा एकदा बोलूया. हुक शॉट पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार आला हा चौकार आणि धावा झाल्या धापलकावर. आतापर्यंत स्कोअर पाहायला गेलं तर 30 झाल्यात. बिनबाद 10 चेंडू आणि 40 ची गरज. पुढचा चेंडू हा आला षटकार. वाह, समालोचक कक्षाच्या वर्ण दमदार डायरेक्ट चेंडू सीमा पार. सर्वात लांबीचा षटकार. संघाची धावसंख्या 36. गरज असेल ती मात्र 34 धावसंख्येची. 9 चेंडू 34 धावा. 32 स्पोर्ट्स विगर संघाला विजयासाठी अगेन्स्ट खेरणे टीम. 9 चेंडू 34 धावांची गरज. अजूनपर्यंत काही घडलं नाही, काही बिघडलं नाही, कारण तर सामना दोन्ही संघाच्या बाजूने तेवढाच बॅलन्स आहे. 1-2 मोठे फटके आले तर सामना बनू शकतोय. पुढचा चेंडू पॉईंट क्षेत्राकडे भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, चेंडूला पकडणार. तोपर्यंत 2 धावा चिच्या चपलाईने पूर्ण. तिसऱ्यासाठी प्रयत्न परंतु नकार आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धपका लागतोय ती मात्र 38. 38 धावा. आता मात्र 8 चेंडू 32 ची गरज. टार्गेट भलं मोठं होतं आणि या टार्गेटला स्वीकारत असताना, झुंगारत असताना 70चं टार्गेट होतं. पहिल्या सामन्यापासून आपण पाहतोय अजूनपर्यंत लो स्कोरिंगचा एकही सामना पाहायला मिळाला नाही. सर्व हाय स्कोर झालाय आजच्या फायनलच्या रात्रीमध्ये. डे नाईट फॉर्मॅट. 7 बॉल 32. 7 चेंडू 32चं समीकरण. पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. आनंद कार्पेट चेंडू खेळून काढलाय. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, चेंडू उचलणार, फेकणार. तोपर्यंत सिंगल. संघाची धावसंख्या 39. 6 चेंडू आणि गरज असेल ती मात्र कंपल्सरी चेसिंग मध्ये 32 प्लस विगर संघाला 31 धावसंख्येचे. आहे आमचे अतिथी मान्यवर विठ्ठल शेठ शेळके साहेब आणि त्यांच्या समवेत तुकाराम शेठ मस्कर साहेब, अथांग फार्म हाऊसचे सर्व इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही या कार्यक्रमाच्या वतीनं श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली यांच्या माध्यमातून आणि रमेश शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपलं आम्ही स्वागत करीत आहोत. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. अथांग मस्कर देखील आपण पाहतो इथे आलेला आहे आणि आराध्याची छोटी बहीण
तिचं इथं आगमन झालेलं आहे. आपलं स्वागत आहे. या 6 चेंडू 31 समीकरण. दमदार सुरुवात. धावसंख्या धावपकर धाव लागलं ती मात्र 70चा टार्गेट असताना बिनबाद 39. सुंदर स्पर्धा, सुंदर लाईव्ह, सुंदर कव्हरेज, सुंदर गुणलेखन. षटकाधिपतीचा चेंडू आणि हा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जोरदार प्रहार. चेंडू सीमारेषे बाहेर आलाय. हा दमदार षटकार. जबरदस्त पार. पूर्ण ताकद या चेंडूवर लावली. शरीराचा प्रचंड ताकद लावली आणि चेंडू सीमापार अक्षयच्या बॅटमधून आला हा षटकार. आणि संघाची धावसंख्या 70 टार्गेट असताना आतापर्यंत स्कोर गाठो स्कोर जाऊन पोहोचलाय 45. 5 चेंडू 25 समीकरण. 45 झाल्यात नॉट आउट. 5 चेंडू 25 समीकरण. जबरदस्त विदाउट लॉस्ट. दोस्तीस फर्स्ट विगर अगेन्स्ट खेरणे टीम. आणि इथे मात्र चेंडू सरळ आतमध्ये येतोय. फलंदाज पायात राहिलं. चेंडू आतमध्ये घुसला आणि मागचा दरवाजा उघडा. चोर चोरी करून फरार. ज्या वडिलानं आपल्या मुलाला जन्मताच बालकरू पाजले आणि जवळजवळ विजयाचे हॅट्रिक आणि विजयाचा चौकार मारणारे पनवेलचे भाग्यविधाते दमदार आमदार प्रशांतदा ठाकूर परिषदा ठाकूर यांचे पिताश्री सन्मान्य आदरणीय श्री रामशेठ ठाकूर साहेब यांचं थोड्याच वेळामध्ये या मंचावर आगमन होईल आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा श्री रामचषक चिंचवली आपण पाहतोय. रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 75व्या अमृत महोत्सव दिनानिमित्त डे नाईट फॉर्मेट चिंचवली गावामध्ये 5 दिवसीय स्पर्धेचं आयोजन. दमदार स्पर्धा. पुढचा चेंडू जोरदार प्रहार. चेंडू मात्र सीमारेषे बाहेर. दमदम दंदन करत आला हा 6 धाब्यांसाठी षटकार. डीजे साहिल बघा जंप मारली होती क्षेत्ररक्षकाने परंतु त्याला चकून चेंडू जातोय. 1 बाद 51 धावा धापलकावर. 3 चेंडू 19 ची गरज. दमदार सुरुवात. किरणे संघाने पहिल्यापासून मात्र पायामध्ये बेड्या घातल्या त्या मात्र बिगर संघाच्या फलंदाजांच्या. अक्षरशः आग ओकणारी गोलंदाजी, आग ओकणारी फलंदाजी आणि आग ओकणारं क्षेत्ररक्षण त्रिवेणी संगम. तिन्ही गोष्टी जबरदस्त. आणि हा चेंडू मात्र पाहायला मिळतोय. इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. षटकातील 1 चेंडू 18 धावांची गरज. चला पुढील सामना आपण रेडी पोझिशन मध्ये राहायचं आहे. दमदार सुरुवात. अप्रतिम चेंडू. तर या स्पर्धेमधला आणि या स्पर्धेमध्ये विजय होतो तो मात्र खिरणे संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि दोस्तीस पास विगर संघाचे हार्दिक आभार. आपण स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलात, चांगला खेळ दाखवलात त्याबद्दल आपलं हार्दिक आभार. पुढील सामन्यासाठी तुम्हाला लाख शुभेच्छा. तर स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी